नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात सोयाबीनला सध्याच्या घडीला काय बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो जळगाव मसावत. या ठिकाणी सोयाबीनची आवक फक्त 10 क्विंटलची होती. कमीत कमी दर 3,500 रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सुद्धा 3,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. आवक आलेली होती पिवळ्या सोयाबीनची 36 क्विंटलची. कमीत कमी दर 4,342 रुपये सर्वसाधारण दर 4,372 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,630 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो कारंजा. आवक आलेली होती सोयाबीनची 12,000 क्विंटलची. कमीत कमी दर 4,050 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 4,390. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,645 रुपये. त्यानंतर बाजार समिती रिसोड. आवक आलेली होती 3,675 क्विंटल सोयाबीनची. कमीत कमी दर 4,300 रुपये सर्वसाधारण दर 4,525. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,750. त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर. आवक आलेली होती 225 क्विंटलची. कमीत कमी दर निघाले आहे 4,550 रुपये सर्वसाधारण दर 4,550. तर जास्तीत जास्त दर सुद्धा 4,550 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर. 224 क्विंटल सोयाबीनची आवक. कमीत कमी दर 2,500 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 4,450. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,725 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 7,000 क्विंटल सोयाबीनची. कमीत कमी दर 3,800 रुपये सर्वसाधारण दर 4,175. तर जास्तीत जास्त दर 4,550. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर. या ठिकाणी मित्रांनो आवकेमध्ये थोडीफार घट बघायला मिळाली असून जवळपास 2,500 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 4,100 रुपये सर्वसाधारण दर 4,677 रुपये. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली. सोयाबीनची आवक आलेली होती या ठिकाणी 1,340 क्विंटलची. कमीत कमी दर 4,200 रुपये सर्वसाधारण दर 4,450. तर जास्तीत जास्त दर 4,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मेकर. आवक आलेली होती मित्रांनो सोयाबीनची 1,000 क्विंटलची. कमीत कमी दर 4,200 रुपये सर्वसाधारण दर 4,550. तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 4,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती लासलगाव निफाड. सोयाबीन पांढरा. आवक आलेली होती 300 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 3,601 रुपये सर्वसाधारण दर 4,050. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,575 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो लातूर. जबरदस्त 18,000 क्विंटल सोयाबीनची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 4,230 रुपये सर्वसाधारण दर 4,750. तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 4,809 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. आवक आलेली होती 6,200 क्विंटलची. कमीत कमी दर 4,000 रुपये सर्वसाधारण दर 4,550. तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 4,700 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चिखली. आवक आलेली होती 1,850 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची. कमीत कमी दर 3,751 रुपये सर्वसाधारण दर 4,330. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भोकर. आवक आलेली होती 210 क्विंटल सोयाबीनची. कमीत कमी दर 4,401 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 4,530. तर जास्तीत जास्त दर 4,650 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर. या ठिकाणी सोयाबीन बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून उच्च अंकी बाजारभाव 4,600 रुपयापर्यंत होते. कमीत कमी दर 3,800 रुपये प्रति क्विंटल. तर सर्वसाधारण दर 4,200 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा बाजार. 38 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 2,700. सर्वसाधारण दर 3,847 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,550 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव. 200 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 4,200 रुपये सर्वसाधारण दर 4,350. तर जास्तीत जास्त दर 4,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 600 क्विंटल सोयाबीनची. कमीत कमी दर 3,000 रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे 4,450 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 4,600 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा आहे वर्धा. आवक आलेली होती या ठिकाणी 200 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची. कमीत कमी दर निघाले आहे
3,600 रुपये, सर्वसाधारण दर 4,000 रुपये, तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,340 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे देवणी, आवक आलेली होती 330 क्विंटलची. कमीत कमी दर 4,210 रुपये, सर्वसाधारण दर 4,480 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 4,745 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सिंदखेड राजा, आवक आलेली होती 474 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची. कमीत कमी दर निघालेले आहे 4,100 रुपये, सर्वसाधारण दर होते 4,200, तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव 4,345 रुपये प्रति क्विंटल. तर ही होती मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा ठिकाणी राज्यातील सोयाबीन बाजारभावामध्ये स्थिरता, तर काही ठिकाणचे बाजारभाव हलकेसे वाढताना बघायला मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.